नमस्कार सखींनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं जे कपाट आहे ते कसं अरेंज केलेलं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथं बघू शकता जेव्हा मी अरेंज करायचे होते त्याच्या आधीची अवस्था काय आहे। तर या कपाटामध्ये माझे आणि माझ्या मुलीचे जे कपडे आहेत ते मी अरेंज करणार आहे। कपडे स्टोअर करण्यासाठी बाहेरील कुठलीही आपण वस्तू आणणार नाहीत। घरच्या घरी आपण बनवून DIY बनवून आपण किती छान अरेंज करू शकतो हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आता कपाट अरेंज करायचं म्हणजे सगळ्यात आधी पहिली गोष्ट करायची म्हणजे सगळे आपले जे काही कपडे आहेत कपाटामध्ये लावलेले ते सर्व बाहेर काढायचे। जे आपल्याला कपाटामध्ये किती जागा आहे, कुठे काय ठेवायचं ह्याची थोडीफार आपल्याला आयडिया येते। तर इथे मी सर्व कपडे जे काही ते पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि कपाट पहिल्यांदा स्वच्छ पुसून घेणार आहे। आता सर्व कपाट मी स्वच्छ टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलं पण असाल की त्याच्यावरती किती घाण होती। तर त्यानंतरचं दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे तर आपले सर्व जे कपडे आहेत ते आपल्याला अरेंज करायचे आहेत। जे आपल्याला घरात घालायचे आहेत आणि जे आपल्याला बाहेर घालायचे कपडे आहेत ते आपण वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तसेच आपण जे जुने झालेले कपडे आहेत जे आपण वापरत नाही किंवा जे आपल्याला कपडे येत नाहीत किंवा आपल्याला कुठले कपडे जर द्यायचे असतील तर ते आपण एका साईडला काढून ठेवायचं आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट, कधीही कपडे अरेंज करताना कपाट अरेंज करायच्या आधी तुमचे सर्व कपडे तुम्ही धुवून घेतले पाहिजेत। कारण कसं होतं आपण कपाट अरेंज करतो, सर्व कपडे अरेंज करतो, त्यानंतर आणि काही कपडे राहिलेले असतात पुन्हा ते अरेंज करायचे। त्यामुळे सर्व तुमचे कपडे जे काही आहेत ते तुम्ही स्वच्छ धुवून एकीकडे ठेवून टाकायचे। त्यानंतर तुम्हाला कपाट अरेंज करायला खूप सोपं जातं। तर याप्रमाणे मी माझे जे काही कपडे आहेत ते अरेंज केलेले आहेत आणि हा जो बॉक्स आहे हा मी DIY बॉक्स बनवलेला आहे। तर हा कसा बनवलेला आहे ह्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर बाहेर जाऊन विकत आणून तुम्ही ठेवण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही जर DIY बॉक्स घरातच बनवला तर तुम्हाला तो हवा तसा तुम्ही बनवूसुद्धा शकता आणि तुम्ही बनवल्याचा तुम्हाला आनंदसुद्धा मिळतो। तर इथे मी जे बाहेर घालायचे कुर्ते आहेत ते मी इथे ठेवत आहे आणि तुम्ही खाली बघत असाल तर ते माझे फंक्शनल आहेत कुर्तीज। तर ते मला जास्त मी त्याचा यूज करत नाही, जर फंक्शन वगैरे असेल तरच यूज करते, तर मी ते खाली ठेवून घेतलेलं आहे। आणि इथे जे माझे लेगिन्स आहेत ते या प्रकारे मी तर रोल करून ठेवत आहे कारण अजून जास्त स्पेस राहिलेला, तर ते स्पेस तर का वेस्ट करायचं, त्यामुळे मी यामध्येच रोल करून ठेवत आहे आणि तुम्ही इझिलीसुद्धा मी यामधून घेऊ शकते। तर पहा याप्रमाणे माझे सर्व लेगिन्स जे आहेत ते यामध्ये बसलेले आहेत। तर या दुसऱ्या DIY बॉक्समध्ये मी माझे जे काही घरातले कपडे आहेत, घरात घालायचे कपडे, तर ते मी यामध्ये ठेवत आहे। तर या प्रकारे आपण कपडे जर वेगवेगळे करून ठेवले सेपरेट तर आपल्याला किती गडबड असली तरीसुद्धा आपल्याला जे कपडे हवे आहेत ते आपल्याला मिळतात। आणि पहा किती छानसुद्धा दिसत आहे। तर आता या नेटच्या पिशवीमध्ये मी माझ्या मुलीचा अनिशाचा एक ड्रेस ठेवलेला आहे, तो खूप ग्रँड आहे। जर तो मी हँगरला अडकवला तर अर्ध कपाट त्यालाच लागेल, त्यामुळे मी या प्रकारे इथं साईडला ठेवत आहे। तशी पण जागा कमी होती, काही मी वेगळे इथे ठेवू शकत नव्हते, त्यामुळे तिचा एक ड्रेस आहे तो मी इथं ठेवलेला आहे। आता या ठिकाणी वरती तिचे सर्व मी कपडे जे आहेत ते मी अरेंज करणार आहे, जे तिचे पार्टीवेअर ड्रेसेस आहेत ते अरेंज करणार आहे। तसंच इथे मी एक DIY बनवलेला आहे कापडी पिशवीपासून। तर या कापडी पिशवीच्या DIY मध्ये मी तिचे सर्व
ती घरात जे घालते कपडे ते ठेवणार आहे। तर अशा प्रकारचे जे पिशव्या आहेत त्या सर्वांच्या घरात अगदी सहज मिळून जातात। तर मी ह्या प्रकारे DIY बनवलेलं आहे आणि हे कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर पहा किती छान बसलेले आहेत, तिचे हे सर्व घरात घालायचे कपडे आहेत। आता ह्या DIY बॉक्समध्ये तिचे जे काही डेली वेअरचे कपडे आहेत ते मी ठेवत आहेत। तर हा सुद्धा DIY बॉक्सच आहे। तर जो जुना टी शर्ट असतो त्यापासून बनवलेला आहे। तर यामध्ये सर्व तिचे जीन्स आणि तिचे टॉप आणि एक तिचे स्कर्ट आहे ते मी ठेवत आहे यामध्ये। तर बघा किती छान बसतात आणि याप्रमाणे तुम्ही ठेवलं ना फाईल फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही इझिली घेऊ शकता आणि कपडे घेतल्यानंतर अजिबात दुसऱ्या कपड्यांना डिस्टर्ब होत नाही आणि ते विस्कटत सुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही याप्रमाणे ठेवून बघा। तर ह्या DIY बॉक्समध्ये तिचे जे काही इनर वेअर्स आहेत ते आणि सॉक्स आणि तिचा टॉवेल तर हे ठेवलेले आहेत। आंघोळीनंतर टॉवेल मी वाळत घालते, त्यानंतर वाळल्यानंतर मी ह्यामध्ये ठेवून टाकते। तर पहा अगदी थोड्याशा जागेमध्ये खूप सारे तुमचे कपडे असे बसू शकतात। तर त्यानंतर मी हे एक DIY केलेलं आहे। मल्टी लेयर्स हँगर्स आजकाल तुम्हाला इझिली मिळतात बाजारामध्ये, पण त्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच अशा बांगड्याने तुम्ही जर मल्टी लेयर जर हँगर बनवलं तर तुम्ही याप्रमाणे ओढणी अडकवू शकता। तर मी यामध्ये सर्व ओढणी अडकवून माझे जे काही ओढणी आहेत ते मी अडकून इथे वरती लावलेले आहेत आणि त्यानंतर अनिशाचे जे काही पार्टीवेअर ड्रेसेस आहेत ते मी इथे लावत आहे। कपाटाची जे दरवाजाची बाजू असते तिथंसुद्धा तुम्ही यूज करून घ्या त्याचासुद्धा। तर या साईडला मी अनिशाचे जे हेडफोन्स आहेत विंटरमध्ये घालायचे ते ठेवलेले आहेत आणि इथं मी बेल्ट ठेवलेले आहेत तिचे। आणि हे जे पाऊच आहेत तर ह्यामध्ये माझे जे काही इनर वेअर्स वगैरे आहेत ते ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड्स वगैरे जे काही माझे पर्सनल केअरचे आहेत तर ते मी यामध्ये ठेवलेले आहेत। आणि या इथं माझं एक हेअर ड्रायर आहे, तर ते मी जास्त यूज करत नाही, तर या इथं ठेवलेलं आहे आणि त्याला एक सॉक्स घातलेला आहे, जुना सॉक्स, जेणेकरून त्याच्यावर धूळ वगैरे पडणार नाही आणि ते घाण होणार नाही। तर ह्यामध्ये जे काही म्हणजे फाईल्स वगैरे असतील, जे काही एक्स्ट्रा महत्त्वाचं जे काही सामान असेल आणि ज्वेलरी वगैरे तर ते मी ह्यामध्ये ठेवते। तर कपाटाचा जो अर्धा भाग आहे आपला तर तो मी पूर्णपणे याप्रमाणे अरेंज केलेला आहे। तर बाकीचं मी कसं अरेंज केलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या साईडचा जो भाग आहे त्यामध्ये सगळ्यात वरचा जो कप्पा आहे त्यामध्ये आता मी अनिशाचे जे काही ज्वेलरी तिचे आणि माझे जे काही ज्वेलरी असतील तर ते मी तर अरेंज करणार आहे। तर पहिल्यांदा मी सर्व कप्पा जो आहे तो स्वच्छ करून घेणार आहे, पुसून घेणार आहे। अनिशाचे जे काही हेअर बँड्स आहेत ते ठेवण्यासाठी मी ऑनलाईनसुद्धा खूप सारे बघितले, काही मिळतं का, छान आहेत पण खूप महाग आहेत। त्यामुळं मी काय केलेलं आहे घरच्या घरी DIY बनवलेलं आहे। तर हे मी कसं बनवलेलं आहे ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते। तर मागच्या साईडला सुद्धा मी गळ्यातले जे काही आहे ते ठेवण्यासाठी एक DIY बनवलेलं आहे। साडीची जी बॅग असते साडी ठेवण्यासाठी 2 किंवा 3 आपण साड्या ठेवू शकतो। तर ती जुनी होती, चेन निघालेली त्याची, तर त्याचं मी DIY बनवलेलं आहे। ते काही गळ्यातलं आहे तर ते मी मागं ठेवलेलं आहे, कारण ते मला सारखं यूज होत नाही, कधी तर फंक्शनल असतं त्यावेळेला मी ते मागून घेऊ शकते। इथं मी टिकल्यांसाठी DIY बनवलेलं आहे।
टिकल्या जर आपण पॅकेटमध्ये तसंच ठेवले तर खूप सारी जागा त्याला लागते, त्यामुळे याप्रमाणे मी DIY बनवलेलं आहे. ह्याला तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि आरामात तुम्हाला जी हवी ती टिकली तुम्ही यूज करू शकता. तर या इथं पुढे मी बँगलचा बॉक्स ठेवलेला आहे, कापडी आहे आणि त्यावरती इयरिंग्स ठेवलेले आहेत माझे. याप्रमाणे कंपार्टमेंट्सचे तुम्हाला बॉक्स मिळतात, तर त्यामध्ये मी ठेवलेले आहेत इयरिंग्स, नथ वगैरे जे काही छोटे मोठे आपले आहेत तर ते मी ठेवलेले आहे. आणि वरती जे काही एक्स्ट्रा बो आहेत माझे ते मी ठेवलेले आहेत. तर या बॉक्समध्ये जे काही माझे स्किन केअर्स आहेत तर ते सर्व मी ठेवलेले आहे, फेस पॅक वगैरे. तर सर्व मी एकाच ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. ब्रश आणि मिक्सिंग करायला काचेचा छोटा बाउल, तर ते पटकन मिळतं. त्याचप्रमाणे ह्या साईडला जे माझे फेस मास्क आहेत, फेस शीट आहेत ते ठेवलेले आहेत आणि ते आयपॅड्स आहेत ते ठेवलेले आहेत. ह्यामध्ये हे सुद्धा मी DIY केलेलं आहे, नेल पेंट आणि माझे सर्व लिपस्टिक वगैरे ठेवण्यासाठी. तर हे सर्व मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर पहा, ज्वेलरीचं जे काही माझं सामान आहे ते इथं अगदी डोळ्यासमोर असल्यामुळं ते आपल्याला जे हवं ते घेतासुद्धा येतं आणि जास्त क्लटरसुद्धा नाही आहे. तर याप्रमाणे मी इथं अरेंज केलेलं आहे. आणि ते एक छोटासा ड्रॉवर आहे, तिथं मी एक्स्ट्राचं माझं जे काही सामान असेल, सोप वगैरे, डिओ किंवा बॉडी लोशन, तर ते मी ह्यामध्ये स्टोअर करते. तर टूथब्रशेस आहेत तर ते मी टूथब्रश ठेवण्याचा जो बॉक्स आहे तर त्यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर या खालचा जो ड्रॉवर आहे तर त्यामध्ये तुम्हाला हसू येईल पण मी ह्यामध्ये मेडिसिनचे बॉक्स आहेत ते ठेवलेले आहेत. तर तो जो ब्ल्यू कलरचा बॉक्स आहे तो पूर्ण माझ्या अनिशाचा जो आहे तिचे मेडिसिन्स आहेत, सिरप्स वगैरे. आणि ह्यामध्ये जे काही मला लागणारे आहेत मेडिसिन्स ते ठेवलेले आहेत. मी इथे का ठेवलेले आहे कारण मला जे मेडिसिन्सचे बॉक्स आहेत, मेडिसिन्स आहेत ते माझ्या डोळ्यासमोर नको आहेत, त्यामुळे मी हे आत ठेवलेले आहेत. आणि त्याच्या साईडला जे एक्स्ट्रा ते जे बॉटल्स आहेत ते ठेवलेले आहेत. आता तिच्या शाळेला सुट्टीसुद्धा आहे त्यामुळे मी इथंच ठेवते. तर याप्रमाणे मी इथं स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर ह्याच्या खालच्या कप्प्यामध्ये माझ्याकडे एक एक्स्ट्रा लॉन्ड्रीची बॅग होती, तर ती मी याप्रमाणे फोल्ड केलेली आहे आणि त्यामध्ये माझे सर्व काही जे पर्स आहेत ते मी ठेवलेले आहेत. तर जे काही लहान लहान पाऊच किंवा पर्स असतात तर ते या मोठ्या पर्समध्ये तुम्ही ठेवले तर जागासुद्धा वाचते आणि ते व्यवस्थितसुद्धा राहतात. तर बघा, याप्रमाणे मी एकात एक ठेवलेले आहे. तर त्याच्या साईडला जे काही बेडशीट्स वगैरे असतात तर ते मी ठेवलेले असतात. बेडशीट किंवा कुशन कवर वगैरे मी इथे ठेवते. तर सर्वात खाली माझ्या ज्या साड्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत. तर जेव्हा केव्हा फंक्शन असतं तर त्यावेळेला मी हे यूज करते, त्यामुळं मी इथे खालीच ठेवलेले आहे. तर याप्रमाणे मी माझं जे कपाट आहे ते अरेंज केलेलं आहे. तर कपाटाचे जे साईड डोर आहे तिथं मी याप्रमाणे गंगावन असते ना ते मी अडकवलेलं आहे. तर हे माझ्या लग्नातलं गंगावन आहे आणि ह्याला मी माझे जे सर्व काही क्लिप्स आहेत ते मी अडकवलेले आहेत, जेणेकरून ते छानसुद्धा दिसतं आणि कुठलं पाहिजे ते क्लिप तुम्ही घेऊ शकता आणि हँडीसुद्धा आहे. तर या साईडला मी एक छोटंसं हुक लावलेलं आहे आणि त्यावरती अनिशाचे जे काही हेअर क्लिप्स आहेत ते मी याप्रमाणे अडकवलेले आहेत. आणि तिचा गॉगल या इथे मी ठेवलेला आहे. तर पहा, साईड डोर जे आहेत त्याचीसुद्धा आपण छान असं यूज करून घेऊ शकतो. तर याप्रमाणे मी अरेंज केलेलं आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.